स्टेटमेंटला दोन व्हॅल्यू असतात, ट्रूथ व्हॅल्यू, ते ट्रू आणि फॉल्स. त्याचा उपयोग करून आता आपण पुढे लॉजिकल इक्विव्हॅलन्स बघणार आहे. युजिंग द ट्रूथ टेबल टू प्रूव्ह द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. म्हणून आपला टॉपिक आज राहणार आहे लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स. There are two statement pattern. Negation of P or Q is logical equivalence to negation of P and negation of Q. Here two statement pattern. Yes means statement pattern. S1 means first statement pattern and S2 is the second statement pattern. This is the equivalence. Here S1 is first statement pattern and S2 is second statement pattern. And this sign is equivalence. Now to prove the two statement using truth table, rho is equal to 2 raised to statement, 2 raised to statement किती इथे P and Q, 2 square 4 column statement plus connective. Statement is 2 connective 1, 2, 3, 4 and 5 is equal to 7. Here for making the truth table 4 rows and column 7. PQ negation of P, negation of Q, PRQ negation of PRQ. Then negation of P and negation of Q. This is the truth table. First column, second column, third column, fourth column, fifth, sixth and 7. TTFF, truth value TTFF. Here alternate PF, TF. Negation of P. T अशंतर काय इथे F. T तर इथे F. T. Negation of Q. Not Q. F, T, F, T. P और Q. P और Q साठी काय सांगितलेलं आहे मी? तर FF या इथे बघायचं फर्स्ट कॉलम आणि नंतर सेकंड कॉलम मध्ये FF F अदरवाइज T. P और Q त्याला काय लावलेलं आहे इथे निगेशन, म्हणजे नॉट
5, column number 5, F, 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 T. Then negation of P and negation of Q. निगेशन ऑफ P कडे पहा आणि निगेशन ऑफ Q कडे बघा. म्हणजे काय कनेक्टिव्ह आहे? ऍड आहे. ऍड म्हणजे काय? TTT, TTT. फोर्थ रो मध्ये दिसून राहिलेलं आहे ते TTT. अदरवाइज आता बघा स्टेटमेंट पॅटर्न S1 कोणत्या कॉलम मध्ये आहे? इथे 6. स्टेटमेंट पॅटर्न नंबर 2 कॉलम नंबर 7 मध्ये. कॉलम नंबर 6 मध्ये आणि कॉलम नंबर 7 मध्ये बघा याची ट्रूथ व्हॅल्यू आणि ट्रूथ व्हॅल्यू सेम आहे. पहा इथे F आहे तर F आहे, इथे F आहे तर F असेल तर F, T असेल तर T. म्हणजेच काय की फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्नच्या ट्रूथ व्हॅल्यू आणि सेकंड स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा पाहिजे? सेम पाहिजे. हियर the truth value of S1 and S2 are same. Hence, above logical equivalence equivalence is लॉजिकल इक्विव्हॅलन्स हे आपण कशाने प्रूव्ह करतोय? तर ट्रूथ व्हॅल्यूने. ट्रूथ व्हॅल्यू कशा पाहिजे? स्टेटमेंट पॅटर्नच्या सेम पाहिजे. त्याला काय म्हटलं गेलेलं आहे इथे? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. आता आपण त्यावरती एक्झाम्पल बघणार आहे. टाइप ए. Examples on logical equivalence. Type A. Using the truth table, to prove the following statement. First, P double implication Q is logical equivalence to P is implies to Q and Q is implies to P. हे फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न आहे, हे सेकंड स्टेटमेंट पॅटर्न आहे, हे इक्विव्हॅलन्स आहे. आता आपल्याला ट्रूथ टेबल मधनं काय दाखवायचं आहे? इथे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे किंवा नाही. तर ट्रूथ टेबल साठी आपल्याला प्रथम रो पाहिजे आणि कॉलम. रो 2 स्टेटमेंट 2 स्क्वेअर स्टेटमेंट here P and Q 2 स्क्वेअर 4. कॉलम स्टेटमेंट प्लस कनेक्टिव्ह. स्टेटमेंट किती आहे इथे? 2. कनेक्टिव्ह 1 2 3 4. 4 plus 2 6. ट्रूथ टेबल. PQ. P is implies to Q. Then Q is implies to P. Then P double implication Q. Then statement pattern second. P is implies to Q and Q is implies to P.
column number 1, column number 2, column number 3, 4, 5 and 6. Row 4 and column 6. TTFF. Here alternate. TF. TF. P implication Q means TFF. TF. Yeah. Otherwise T. TF. Yeah. Q implication P. Q कडे प्रथम बघायचं, नंतर P. TF. TF. F. Otherwise T. P डबल इम्प्लिकेशन Q. याच्यासाठी काय सांगितलेलं आहे मी? डबल इम्प्लिकेशन TTT. TTT. Q कडे बघा आणि Q कडे बघायचं. TTT. FF सुद्धा T. TTT. FFT. आणि नंतर इथे फिल करायचं आहे FF. Then P implication Q. फिफ्थ कॉलम मध्ये आहे. Q is implication P. P is implication Q कुठे आहे? इथे थर्ड मध्ये आहे. आणि Q implication P फोर्थ मध्ये आहे. 3 कडे बघायचं, नंतर 4 कडे बघायचं. मध्ये काय ऍड आहे? TT T. TT T. Then fill FF. तर इथे पहा, फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न कोणता आहे? इथे P डब्ल्यू इम्प्लिकेशन Q. 5 नंबर. P implication Q and Q is implication Q हे सेकंड स्टेटमेंट पॅटर्न आहे. नंबर 6. याची आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे आहे. तर फिफ्थ कॉलम मध्ये एंट्रीज बघा, TF FT. इथे पण TF FT. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू कॉलम नंबर 6 च्या आणि 5 च्या आणि 6 च्या कसे आहे? इथे सेम आहे. Therefore, entries, all entries in column number 5 and 6 are identical. सारखे आहेत ते. Are identical. Hence, given statement pattern is a logical equivalence. Hence, given statement pattern is logical equivalence. Example काय इथे? Using the truth table to prove the following logical equivalence. Logical equivalence statement. इथे कोणता वर्ड पाहिजे होता? लॉजिकल इक्विव्हॅलन्स स्टेटमेंट. म्हणजे आपल्याला फायनली काय मिळालेलं आहे? इथे लॉजिकल इक्विव्हॅलन्स स्टेटमेंट मिळाले. तर केव्हा मिळालं आपल्याला इथे? तर कॉलम नंबर 5 आणि 6 मध्ये, म्हणजे स्टेटमेंट पॅटर्न नंबर फर्स्ट आणि स्टेटमेंट पॅटर्न नंबर सेकंड मध्ये ट्रूथ व्हॅल्यू कशी आहे? इथे आयडेंटिकल आहे. म्हणून हे दिलेलं स्टेटमेंट पॅटर्न कसं असेल? लॉजिकल इक्विव्हॅलन्स. Now second example. Second example. P is implies to Q. Equivalence to negation of Q is implies negation of P is equivalence to
निगेशन ऑफ पी आर क्यू. इथे बघा स्टेटमेंट पॅटर्न किती आहे. इथे फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्न, सेकंड स्टेटमेंट पॅटर्न अँड थर्ड स्टेटमेंट पॅटर्न. आता इथे 3 स्टेटमेंट पॅटर्न दिलेला आहे आणि मध्ये साइन आहे इथे इक्विव्हॅलन्स, म्हणजे ज्याची ट्रूथ व्हॅल्यू फर्स्ट स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू आणि सेकंड स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू पुन्हा थर्ड स्टेटमेंट पॅटर्नची ट्रूथ व्हॅल्यू कशी पाहिजे, इथे आयडेंटिकल पाहिजे. म्हणून इथे आपण ट्रूथ टेबलच्या सहाय्याने आता इथे प्रूव्ह करणार आहे. तर फर्स्ट रो इज इक्वल टू 2 raised to स्टेटमेंट, 2 raised to statement 2, 2 square 4, column statement plus connective, statement here 2, connective 1, 2, 3, 4 and 5, not this. कारण इथे बघा निगेशन ऑफ पी आणि इथे पण काय आलेलं आहे निगेशन ऑफ पी, म्हणून इथे 6 दिसून राहिले आहे, परंतु लिहायचे इथे 5. बघा इथे 1, 2, 3, 4, 5, 6, परंतु आपण काय लिहिलेले इथे 5 का, कारण पुन्हा पुन्हा आलेले आहे पहा निगेशन ऑफ पी आणि निगेशन ऑफ पी, म्हणजे 2 + 5 = 7. आता ट्रूथ टेबल पी सर 2 स्टेटमेंट आहे की 3 स्टेटमेंट आहे? दोनों का पी आणि क्यू. बस. तिसरा आर असला तर तिसरा असतो पी क्यू. निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू. पी इज implies क्यू. negation of Q and negation of P. Negation of P or Q. First column number, second, third, fourth, fifth, and sixth. And 7. फिल करायचे आपल्याला ट्रूथ व्हॅल्यू इथे टी एफ एफ टी एफ टी एफ. निगेशन ऑफ पी नॉट पी एफ एफ टी टी. निगेशन ऑफ क्यू नॉट क्यू एफ टी एफ टी. पी इम्प्लिकेशन क्यू, त्याच्यासाठी काय लक्षात ठेवायचं टी एफ एफ टी एफ एफ टी एफ एफ देन फिल टी. निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी, निगेशन ऑफ क्यू इम्प्लिकेशन निगेशन ऑफ पी. टी एफ एफ टी एफ एफ देन फिल टी. एफ एफ otherwise P. निगेशन ऑफ P और Q. निगेशन ऑफ P कडे बघायचं नंतर Q कडे बघायचं. मध्ये काय और आहे. और म्हणजे काय इथे लक्षात ठेवण्यासाठी आपण सांगितलं होतं एफ 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 अदरवाइज P. आता पहा एंट्री हे स्टेटमेंट पॅटर्न्स पी डब्ल्यू इम्प्लिकेशन क्यू स्टेटमेंट पॅटर्न कुठे दिसतात आपल्याला इथे 5th कॉलम मध्ये. नंतर हे सेकंड स्टेटमेंट पॅटर्न 6 मध्ये, नंतर 7th कॉलम मध्ये. तर ट्रूथ व्हॅल्यू बघा कॉलम नंबर 5 मध्ये टी आहे,
6 मध्ये पण टी आहे, 7 मध्ये पण टी आहे. इथे पहा यप 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 टी 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 टी. ऑल एंट्रीज in column number 5, 6 and 7 are identical. Same. Truth value कशी आहे? Same आहे. All entries column number 5, 6, 7 are identical. So all entries कसल्या इथे तर truth value. बरोबर? कसल्या आहे? Truth value. All entries of truth value. इथे truth value पण लिहिलं तरी चालेल. Hence the given statement pattern is logical equivalence. अशा प्रकारे इथे आपलं दुसरं एक्झाम्पल झालेलं आहे. इथे आपण याप्रमाणे पण गिवन स्टेटमेंट पुन्हा कॉपी पेस्ट केलं तरी चालेल. म्हणजे कशा प्रकारे तर P is implies to Q, logical equivalence to negation of Q, implication negation of P is logical equivalence to negation of P or Q. याप्रमाणे पण लिहिलं तर चालेल. इंग्लिशमध्ये लिहा किंवा मॅथमॅटिक्समध्ये लिहा. Hence the proof. आता थर्ड वन. पहिले प्रथम आपण काय बघितलेलं आहे एक्झाम्पल मध्ये पी आणि क्यू स्टेटमेंट घेतलेलं आहे आणि स्टेटमेंट पॅटर्न 2 घेतलेले आणि मध्ये इक्विव्हॅलन्स चिन्ह होतं. म्हणजे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ट्रूथ टेबल. दुसरे एक्झाम्पल आपण कसं बघितलं की 3 स्टेटमेंट पॅटर्न घेतलेले आहे, S1, S2 आणि S3 आणि ते इक्विव्हॅलन्स आहे हे आपण दर्शवलेलं आहे. आता आपल्याला एक्झाम्पल घ्यायचे आहे स्टेटमेंट पॅटर्न 3 P, Q and R. सिलेबसमध्ये स्टेटमेंट फक्त 2 आणि 3 आहे आणि पुढे 12 झाल्यानंतर 3, 4, 5 एक्सेट्रा असे. परंतु इथे 12मध्ये 2 आणि 3 आहे. तर एक्झाम्पल आता आपण बोर्डचं बघणार आहे तर तिथे 3 स्टेटमेंट असणार आहे P, Q and R. थर्ड एक्झाम्पल P and Q implication R is logical equivalence to P is implication Q implication R. P and Q implication R is logically equivalent to P is implication in the bracket Q implication R. तर प्रथम लो 2 स्टेटमेंट. इथे स्टेटमेंट किती आहेत? 3 आहे. P, Q and R. 2Q is equal to 8. Column statement plus connective. Statement is 3 plus connective. 1 count करा. 1, 2, 3 and 4 is equal to 7. 8 row and 7 column. P, Q, P and Q. लेफ्ट टू राईट जायचं आहे आपल्याला. P and Q. Then P and Q
implication R, then Q implication R, P implication Q implication R. First column, second column, third column, 4, 5, and 6, P and Q, P and Q implies R, Q implication R, and this 1, 2, 3, 4, 5 and 6. कोणतं सुटलेलं आहे इथे? P आहे, Q, R सुटलेला आहे इथे. इथे काय आहे? R. थर्ड स्टेटमेंट आहे ना, म्हणजे इथे काय पाहिजे? R. थर्ड, fourth, fifth, sixth and 7. 3 स्टेटमेंट आहे, P, Q आणि R. तर इथे बघा, अल्टरनेट TF, 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 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. 8 रो. इथे किती रो आहे? 8. तर सुरुवातीला थर्ड कॉलम मध्ये अल्टरनेट फिल करायचे आहे. नंतर मी पुन्हा सांगितलं होतं मागच्या पिरियडला, अनिल कपूरचं गाणं 1 2 का 4 आणि 4 2 का 1. तर हे ते 1T आहे, तर इथे किती पाहिजे? 2T. 1F, 2F, PF, PF, 1T, 2T, then 1F, नंतर 1 2 का 4 म्हणजे इथे 4T पाहिजे. नंतर इथे 4F, 1T, 2T and 4T, 1F, 2F and 4F. P and Q, TTT, TTT, otherwise yeah. P and Q implication are, implication म्हणजे TF, F. इथे बघायचं प्रथम P and Q कडे, कॉलम नंबर 4, then कॉलम नंबर 3. TF, F. TF, F. दिसतंय का बघा पुन्हा? नाही, otherwise T. Q implication are सेकंड कॉलम नंबर, नंतर थर्ड कॉलम मध्ये कनेक्टिव्ह काय आहे? इम्प्लिकेशन. TF, F, TF, PF, F, TF, F, otherwise T. Otherwise T. तो कॉलम नंबर 7 P, कॉलम नंबर फर्स्ट मध्ये बघा, Q implication R, 6
मध्ये काय इथे इम्प्लिकेशन साईन आहे टी एफ या फर्स्ट आणि सिक मध्ये बघायचा टी एफ या टी एफ एफ आहेत किंवा नाही बघायचा अदरवाइज टी आता बघा हे स्टेटमेंट पॅटर्न फिफ्थ कॉलम मध्ये आहे. नंतर हे स्टेटमेंट पॅटर्न 7 मध्ये आहे. फिफ्थ अँड 7 कॉलम यामधल्या एंट्रीज बघा ट्रूथ व्हॅल्यू बघा टी इथे पण टी आहे या टी 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 सर्वच्या सर्व एंट्रीज जे आहे त्या आयडेंटिकल आहे. all entries कशाच्या तर ट्रूथ व्हॅल्यूच्या all entries in column number 5 and 7 are identical means same hence the given statement pattern is logical equivalence. आता आपण ए टाईप बघितला. आता पुढचा टॉपिक आहे स्टेटमेंट पॅटर्न. ते स्टेटमेंट पॅटर्नचे 3 प्रकार आहेत ते आता आपण इथे बघणार आहे. नेक्स्ट पिरियडला स्टेटमेंट पॅटर्नचे 3 टाईप आहेत ते आपण बघणार आहे. एक आहे टॉटोलॉजी, दुसरं आहे कॉन्ट्रडिक्शन आणि तिसरं आहे कंटिंजन्सी. तर पुढच्या पिरियडला आपण बघू. आता इथे आपण थांबूया. काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट एनी डाऊट